आज आपण एक छोटीशी लघुकथा बघणार आहोत. ही लघुकथा आहे एका माणसाची, जो जीवनामध्ये खूप हरलेला होता. त्याला तर वाटू लागलं, बस आता खूप झालं. आता मला या जीवनाचा खूप कंटाळा आलाय. आता मी माझा जीव देतो. मला नकोसं झालं हे जीवन. तो निराशतेने पूर्णपणे निराश झालेला होता आणि त्याने ठरवलं की 10व्या मजल्यावरून उडी मारायची. त्याचा निर्णय पक्का झाला आणि त्याने 10व्या मजल्यावरून उडी मारली. उडी मारल्यानंतर तो एक एक मजले खाली येत होता आणि तो खाली येत असताना एका खिडकीतून त्याला दिसलं एक म्हातारं जोडपं मस्तपैकी दोघंजण हातात चहाचा कप घेऊन मस्तपैकी गप्पा मारतायत, हसतायत. त्यानंतर एक आई मस्तपैकी आपल्या मुलाला छान गोष्ट सांगते आणि ती गोष्ट ऐकून तो मुलगा खळखळून हसतोय. आणि जसा तो खाली येत होता तसा एका खिडकीतून दिसला एक नवरा बायको भांडण करत होते. पण त्या भांडणात सुद्धा प्रेम होतं, आपुलकी होती, आपलेपणा होता. त्यानंतर एका खिडकीमध्ये त्याला दिसलं एक जोडपं मस्तपैकी हातात हात धरून मस्तपैकी गप्पा मारतायत. आणि जसजसा तो खाली येत होता त्याला समजलं की आपण कधी या खिडक्या उघडून बघितल्याच नाही. ही माझ्या आजूबाजूची लोक सुद्धा आयुष्य जगत आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा समस्या आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रेम आहे, ईर्ष्या आहे, राग आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या आजूबाजूला सुद्धा आहेत, फक्त माझ्याकडे नाही आहेत अशा नाही, सगळीकडे. फक्त मी त्या खिडक्या उघडून बघितल्या नाहीत. त्याला खरी जगण्याची उमेद त्याला त्यावेळेला मिळाली. मित्रांनो, आयुष्यामध्ये खरंच गिवअप करायची काहीच गरज नाही. फक्त त्या खिडक्या उघडून बघा. नोबेल पारितोषिक विजेते गाब्रिएल गार्सिया यांची ही छोटीशी लघुकथा आहे. खरोखर जीवनाचं खूप साधं सोपं सार सांगणारी लघुकथा आहे. नक्कीच सर्वांनी याच्यातून सकारात्मक बोध घ्यावा ही विनंती. धन्यवाद.